पुष्पलता किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बाप्पासाठी तांदळाच्या पिठाचे उकड घेऊन उकडीचे मोदक बनवणार आहोत। तर चला तर मग काय काय साहित्य त्यासाठी लागते ते आपण बघूयात। अगोदर आपल्याला पहिलं तांदळाची पिठी लागणार आहे। हे मी याच्यानुसार 2 माप घेतलेले आहेत। आपल्याला नारळ लागणार आहे, गूळ लागणार आहे आणि वेलची चवीसाठी सुगंध येण्यासाठी, जायफळ थोडं किसून टाकायचं। या कपाने 2 कप खोबरे घेतलेले आहे आणि खोबऱ्याच्या निम्मा गूळ घ्यायचा, म्हणजे 1 कप गूळ येणार। आता आपण सारण बनवून घेऊया। त्यासाठी 1 चमचा तूप टाकायचं, 1 किंवा 2 चमचे तूप टाकलं तर चालतं। त्याच्यानंतर हे खोबरं भाजून घेऊ त्याच्यामध्ये। चांगलं पाणी आटेपर्यंत चांगलं हलवून घ्यायचं। आता आपण गूळ घालायचं याच्यामध्ये आणि चांगलं परत एकदा परतून घ्यायचं। गूळ आणि खोबऱ्याचा किस चांगला असा परतून घ्यायचा, खमंग असा। हे बघा, असं खमंग असं सारण तयार करून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर टाकूया। थोडंसं जायफळ किसून टाकायचं आहे आणि छान असं हलवून घेऊन आता आपलं हे सारण तयार झालेलं आहे। आता आपण उकड घेऊया तांदळाच्या पिठाची। तर 1 चमचा तूप टाकायचं आणि 2 कप पाणी टाकायचं। जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचं। आता याला चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला। थोडंसं याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि उकळी आल्यानंतर मग आपण हे पीठ सोडणार आहोत। चांगले उकळी आलेले आहे, तर आता आपण हे तांदळाचं पीठ सोडूया। ही अशी उकड बनायला लागते। आता आपण ही चांगली उकळ झालेली आहे आपली। 2 मिनिटासाठी झाकण ठेवून नंतर घ्यायचं मग परातीत। ही बघा, आता आपली उकड तयार झालेली आहे। मोदकासाठी उकड तयार झालेली आहे। आता ही गरमच अशी उकड ही चांगली अशी मळून घ्यायची। गरम असतानाच गाठी फुटल्या जातात, त्यामुळे चांगली अशी तांब्या नाही तर काहीतरी भांडं घेऊन असं पूर्ण मळून घ्यायची चांगली। मोदकासाठी पीठ आपलं तयार आहे। हे पाणी ठेवलंय आपण आदन, आणि पाणी तापल्यानंतर हे असं कापड टाकून चाळणीवर किंवा चाळणीला तेल लावून त्याच्यामध्ये मोदक घालून हे असं आपण आता उकळायला ठेवूया। थोडा वेळ आपण आता हे उकडून घेऊया। मोदक उकडले का ते पाहूया। आपले
आपले मोदक छान उकडून तयार झालेले आहेत.